पद्धतीची शांतता आणि सबुरी ही मनोज जरांगेंनी जर घेतली तर नक्कीच फार मोठा एक त्यानिमित्ताने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पुढाकार घेताना आपल्याला दिसतं। मनोज जरांगे पाटलांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे। त्याचबरोबर यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते जे आशिष देशमुख आहे। भाऊ, कशा पद्धतीने पाहता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे, आरक्षण संपवण्याचा डाव आहे असा सुद्धा आरोप केलेला आहे। यशस्वी प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जर कोणाच्या कारकिर्दीत झाले असतील तर सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण मराठा समाजाला मिळालं, उच्च न्यायालयापर्यंत ते टिकलं देखील। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार ते टिकू शकलं नाही। आता 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेने परत एकदा मराठा आरक्षण हे पारित केलं आहे। आजच्या घटकेला मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण लागू आहे। असं असताना सातत्याने मनोज जरांगेंनी आपला बालहट्ट बंदच केला पाहिजे। मागच्या 4-5 महिन्यापासून सातत्याने सरकार हे प्रामाणिकपणे जरांगेंच्या प्रत्येक मागण्यांचा खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार करून त्याच्यावर मार्ग काढण्याचे त्यांनी प्रयत्न केले। आज आपण पाहतो की सगळ्या जवळपास मागण्या जरांगेंच्या पूर्ण झाल्या आहे। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली जी जरांगेंची मागणी आहे त्यावर सूचना आक्षेप 5-6 लाख आले आहे असं म्हणतात। त्यावर तांत्रिकदृष्ट्या सरकारच्या तर्फे सर्व विश्लेषण चालू असताना परत एकदा कुठेतरी स्वतःच्या हातून निसटत चाललेलं मराठा आंदोलन हे परत स्वतःकडे यावं ह्याच्यासाठी केविलवाणे प्रयत्न मनोज जरांगे करतायत। त्यांनी अवाजवी वैयक्तिक आरोप देवेंद्र फडणवीसांवर जे केले आहे ते मराठा समाज, ओबीसी समाज ह्या राज्यातला प्रत्येक नागरिक सहन करू शकणार नाही। आणि म्हणून माझी त्यानिमित्ताने जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण सबुरीने घ्या, शांततेने घ्या, बालहट्ट करू नका। नक्कीच मराठा समाजाला न्याय देण्यात कोण आहे या सगळ्यामागे असं वाटतं आपल्याला? नाही बघा, नक्कीच मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन पाहिलं त्याच्या मागे जे करते धरते आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे। आणि ह्या मोठ्या नेत्याकडून जरांगेंना उचकवण्याचं काम सातत्याने चालू आहे। जरांगेंनी सबुरीने घ्यावं हीच त्यानिमित्ताने माझी त्यांना विनंती आहे। त्यांनी म्हटलं की मला संपायचं असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो ना, असं म्हणत ते सागर बंगल्याच्या दिशेने सुद्धा रवाना झालेले आहे। जालन्यातून ते निघताना दिसून येते। बघा, आरक्षणाचा विषय हा कोण्याही राज्यामध्ये क्लिष्ट विषय असतो। त्याच्यामध्ये तांत्रिक मुद्दे असतात, त्याच्यामध्ये न्यायिक मुद्दे असतो, त्याच्यामध्ये विधानसभेने आरक्षण दिलेलं असताना परत उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू होत असताना कुठेतरी काहीतरी नौटंकी मनोज जरांगे करतायत ह्या मताचा मी नक्की आहे। देवेंद्र फडणवीसांना जाणून बुडून याच्यात ओढण्याचे प्रयत्न करतायत, कारण की देवेंद्र फडणवीस हे सॉफ्ट टार्गेट आहेत असं त्यांना जरांगेंना कोणीतरी समजून सांगितलं। पण ह्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मराठा समाजासमोर खंबीरपणे उभा असलेला जर कोणता नेता असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे। आरक्षण देण्याचं काम असेल, विविध महामंडळाच्या माध्यमातून मुलांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून, हॉस्टेलच्या माध्यमातून भाजपची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की जरांगे पाटील हे सागर बंगल्याच्या दिशेने जात आहे। भाजपची काय भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने भूमिका आमची? त्यांना सत्तेधारी पक्ष आम्ही असल्यामुळे शांततेने सबुरीने घेण्याचंच त्यानिमित्ताने भाजपाचं धोरण राहणार आहे। पण सोबतच याच पद्धतीची शांतता आणि सबुरी ही मनोज जरांगेंनी जर घेतली तर नक्कीच फार मोठा एक त्यानिमित्ताने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पुढाकार घेताना आपल्याला दिसतं आहे। नक्कीच कुठेतरी जरांगे आहे यांनी आपलं जे आहे बालहट्ट सोडावा, जाणीवपूर्वक कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे तो थांबावा आणि आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटेल असंही भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी बोलून दाखवलं आहे। पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।